नमस्कार मित्रांनो, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे. एकनाथ खडसे आणि त्यांची पत्नी मंदाकिनी खडसे या दाम्पत्याच्या विरोधात भोसरी जमीन खरेदी प्रकरणात कोर्टाने अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. त्यामुळे एकनाथ खडसे यांच्या अडचणीमध्ये मोठी वाढ झाली आहे. विशेष म्हणजे कोर्टाने खडसे यांचा दोषमुक्तीचा अर्ज फेटाळला होता. आज या प्रकरणात सुनावणीसाठी हजर न राहिल्याने एकनाथ खडसे आणि त्यांची पत्नी मंदाकिनी खडसे यांच्या विरोधात सत्र न्यायालयाने थेट अजामीनपात्र वॉरंट जाहीर केले आहे. पुणे येथील भोसरी जमीन खरेदी घोटाळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे आणि त्यांची पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावाई यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल झाले होते. शुक्रवारी या प्रकरणात सुनावणीला हजर न राहिल्याने सत्र न्यायालयाने त्यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणीमध्ये प्रचंड मोठी वाढ झाली आहे. दरम्यान पुण्यातील भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी एकनाथ खडसे आणि त्यांच्या कुटुंबियांविरोधात ईडी कडून आरोपपत्र दाखल झाले आहे. या सुमारे 1000 पानांच्या आरोपपत्रात एकनाथ खडसे, त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावाई गिरीश चौधरी यांच्यासह 3 कंपन्यांचाही समावेश आहे. या सर्वांवर मनी लॉन्ड्रिंगचा आरोप लावण्यात आला आहे. या प्रकरणी अटकेत असलेल्या गिरीश चौधरी यांचा जामीन अर्ज नुकताच फेटाळण्यात आला आहे. त्यामुळे एकनाथ खडसे यांच्या अडचणीमध्ये मोठी वाढ झाली आहे.